तुमची एक तळमळ आहे. पण ह्याला सगळ्याला खर्च असेलच ना, तुमचं ऑफिस म्हणा, तुमचा स्टाफ येस, म्हणा. येस. तर असं कधी होतं का, की सगळ्या तुमचं जे सर्व्हिसेस आहेत ते त्या लोकांनी घेतल्या आणि सांगितलं की जुळलं तरच आम्ही हां, फी हां. देऊ, असं कधी झालंय का? येस, येस. खूप चांगला तुम्ही प्रश्न विचारलाय, की माणसांची अशी मेंटॅलिटी आहे, की काय आम्ही लग्न जुळलं पैसे देऊ. कारण माणसांचं सुद्धा चुकीचं आहे असं मी म्हणत नाहीये. कारण काय होतं या फील्डमध्ये फसवणारे लोकं भरपूर आहेत. आपण मगाशी एक गोष्ट ती ऐकली. फसवणारे लोकं भरपूर आहेत. माणसं बऱ्याच ठिकाणी 2,000, 5,000, 10,000 असे काय अमाउंट देतात आणि ते फसतात. आणि त्यांचं आता असं झालं, की नक्की विश्वास कोणावर ठेवायचा? तो त्यांचा पहिला प्रश्न असतो. त्यामुळे ते म्हणतात, की तुम्ही आमचं लग्न जुळवा. लग्न जुळलं की आम्ही तुम्हाला एक स्पेसिफिक अमाऊंट, चांगली अमाऊंट देऊ. हं. आणि ज्यावेळेस मी ही विवाह संस्था 2013 साली चालू केली ना, त्यावेळेस मी एकटाच सर्व काम पाहायचो. माझ्याकडे काय स्टाफ नव्हता. त्यामुळे मी म्हणलं ठीक आहे चला असंही आपण बघतोय. 2-3 लग्न मी अशी जुळवली. म्हणजे लिटरली 2018-19चा मी तुम्हाला किस्सा सांगतो. एक लग्न जुळलं. ते म्हणले की सर लग्न जुळवा, आम्ही तुम्हाला एक चांगली अमाऊंट देऊ. आता ते अमाऊंट देणार आहेत म्हणून मी लग्न जुळवलं का तर नाही. कारण माझं घरचं व्यवस्थित आहे. त्या अमाऊंटवर माझं काही डिपेंड नव्हतं. पण एक तळमळ आपली लग्न जुळवायची. ते लग्न जुळलं. लग्न जुळल्यानंतर लग्न जुळवेपर्यंत एवढे प्रॉब्लेम चॅलेंजेस आले, की दोघांशी बोलणे, भेटणे, घरी जाणे, बरेच डिस्प्यूट्स त्यामध्ये होत होते. ते सगळे मिटवले आणि लग्न जुळलं. लग्न जुळल्यानंतर लिटरली त्यांनी आम्हाला फोनसुद्धा केला नाही, की लग्न ह्या दिवशी आहे आणि तुम्ही लग्नाला या. एवढं सुद्धा त्यांनी घेतलं नाही. म्हणजे तुम्ही एवढे प्रयत्न करून सुद्धा त्यांनी लग्नाला पण नाही बोलवलं? इन्व्हिटेशनच लग्नाचं दिलं नाही. लग्नाचं इन्व्हिटेशनच दिलं नाही. आणि एका ह्याच्यामध्ये त्यांचं लग्न झालं. त्यांनी मला सांगितलं की सर एवढी अमाऊंट तुम्हाला देऊ. असे बरेच जण सांगत असतात. अजूनही लोकं सांगतात. पण आता आम्ही एक स्पेसिफिक हे केली. ते लग्न झालं. लग्नात मी गेलो. ते म्हणलेले सर आम्ही तुम्हाला एवढी अमाऊंट देतो. नशिबानं ते लग्न झालं. लग्नाला मी गेलो आणि त्यांनी अशी अमाऊंट दिली. मी ते पाकीट घरी आलं उघडलं तर लिटरली त्यातून एका हॉटेलचं जेवणाचं बिल पण 4 जणांचं जायचं नाही. म्हणजे मी कसा खर्च भागवायचा हा प्रश्न झाला. आणि उद्या माझ्याकडे स्टाफ आला. आत्ता माझ्याकडे स्टाफ आहे. मग मी त्यानंतर हळूहळू सिस्टीम ती बसवली. स्टाफ आला, 1 स्टाफ झाला, 2 स्टाफ झाला. आता आमची जवळजवळ 10 जणांची टीम आहे. 3 ऑफिसेस आहेत. पुण्यात ऑफिस आहे, सातारात ऑफिसेस आहे. ऑफिसचे भाडे असतात, लाईट बिल आहे, स्टाफचा पगार आहे. अशा अनेक गोष्टी असतात. त्यामुळे आम्ही एक नॉमिनल फीज घेऊन लोकांना जास्तीत जास्त चांगली सुविधा देतो. आणि त्यातून आता लग्न भरपूर चांगल्या पद्धतीमध्ये जुळत आहेत. किती जमली आतापर्यंत? आजपर्यंत 500हून अधिक लग्न जमलेली आहेत. येस. फक्त मराठा समाजात? फक्त मराठा समाजाची. मग बिगर मराठामध्ये पण तुम्ही जमवता का? आता बिगर म्हणजे कारण मराठा प्रेक्षक आपले विचारणार हा प्रश्न. हो, येस, पण येस. तुमची जी तळमळ आहे ना यातली, आणि तुम्ही एवढे त्याच्याबद्दल मेहनत घेताय आणि आता एवढे म्हणजे आपण त्या विषयाकडे वळूया. एवढे घटस्फोट चालू असताना तुम्ही हे कार्य करताय वकील असून. मला स्वतःला ते फार कौतुक आहे त्याचं. तर म्हणजे बिगर मराठासाठी पण करता का? येस. बिगर मराठा जे असतील, मराठा कास्ट सोडून जे अदर कास्टचे आहेत त्यांच्याकडून आम्ही ₹1 चार्ज घेत नाही. कारण आमच्याकडे त्या प्रोफाईल्स कमी आहेत. म्हणजे आमचं एकच आहे की ज्या माणसानं आपल्याकडे फी भरली त्याचा कुठंतरी त्याला फायदा व्हायला पाहिजे, पैसे वाया गेले असं वाटलं नाही पाहिजे. म्हणून अदर कास्टच्या प्रोफाईल्स खूप कमी असतात. आम्ही त्या प्रोफाईल्स त्यांना जे सांगतो की तुम्ही पाठवा. आणि जर आम्हाला मिळते होती प्रोफाईल वाटली तर आम्ही त्यांना अशीच सजेस्ट करतो. त्यातून पण एक रिसेंटली जास्त नाही पण 2-3 लग्न आत्ता जमले आहेत मागच्या 6 महिन्यामध्ये. आणि परदेशातले पण येतात तुमच्याकडे येस, प्रोफाईल्स? येस. बाहेरच्या देशातले सुद्धा आहेत. ऑस्ट्रेलिया, UK, US बाहेरच्या देशातले सुद्धा आहेत. आणि तुम्ही आणखीन एक मला वाटतं सर्व्हिस देता की अपंगांसाठीची, हो. त्याच्याबद्दल सांगा ना. आता अपंगांसाठी मी सुरुवातीपासूनच एक माझा त्यांच्याविषयी एक सॉफ्ट कॉर्नर होता. म्हणून मी त्यांच्यासाठी पूर्णपणे मोफत सेवा देत होतो. आणि सांगायला आवडेल की 2019 साली अपंगांमधलं पहिलं लग्न जमलं. म्हणजे 5-6 वर्षात एक पण लग्न जमलं नव्हतं. कारण माझ्याकडे तेवढ्या प्रोफाईल्सच नव्हत्या अपंगांच्या. पण 19 साली एक व्यक्तीचा मला फोन आला ऑफिसवरती. आणि ते इस्कॉनचे भक्त आहेत. म्हणजे इस्कॉनचे लोक बोलताना सुरुवातीला हरे कृष्ण म्हणतात. मग त्यांचा फोन आला, हरे कृष्ण सर मी जाधव बोलते म्हणून. म्हणलं बोला सर, माझ्या मुलाचं लग्न करायचं आहे. म्हणलं बरं ठीक, काय करतो मुलगा? म्हणले मुलगा CA आहे आणि मुलगा नॉर्मल अपंग आहे. अपंगत्व काय आहे म्हणलं? मुलाची उंची 4.5 फूट आहे. म्हणलं ठीक आहे. आणि मुलगा पायामध्ये 40% अपंग आहे आणि मुलगा पुण्यात नोकरीला आहे. त्याला ₹1,00,000 पगार आहे. म्हणलं पगार चांगला आहे. तुमच्या अपेक्षा काय आहे? म्हणलं आमच्या अपेक्षा एकच आहे की आम्हाला अपंग मुलगी नको आहे. मग मी म्हणलं असं का? म्हणलं नाही आम्हाला अपंग मुलगी नको आहे. मुलाला आमचे 1,00,000 पगार आहे. आमचे पुण्यात 2 फ्लॅट आहेत. गावाला शेती, एकुलता एक मुलगा आहे. 2 बहिणीचे लग्न झालेले आहेत. जे काय आहे ते मुलाचंच आहे. ते मराठा जातीतले? मराठा जातीतले होते. त्यावेळेस फक्त आपण मराठाच अपंगांमध्ये करत होतो. ते त्यांना म्हणलं असं का स्पेसिफिक? नॉर्मल तुमचाही मुलगा अपंग आहे नॉर्मल, तुम्ही पण कुठंतरी थोडंसं नॉर्मल अपंग बघा. नाही म्हटलं नाही. आम्ही काही अशी व्यक्ती ज्यांना आम्ही 25,000, 50,000 दिले आहेत त्यांनी आमची फसवणूक केली.
मी पण तुम्हाला तेवढी अमाऊंट देतो, काही करून माझ्या मुलाचं तुम्ही लग्न जुळवा. म्हणलं सर मी अपंगांसाठी पहिल्यापासून 1ही रुपया न चार्ज घेता लग्न जुळवतोय, मी प्रयत्न करतोय. तुम्ही पैसे दिले म्हणून मी उगीच काहीतरी करणार आणि तुमच्याकडे पैसे येऊन खोटं बोलणार हे तत्वात नाही बसत. तुम्ही कुठंतरी अपेक्षा बदला. ते म्हणले नाही मी अपेक्षा नाही बदलणार. म्हणलं ठीक आहे, जर आलंच तर मी तुम्हाला कळवतो. त्यांचा सलग 9 ते 10 दिवस मला रोज 9:30 ते 10 वाजता सकाळी फोन यायचा आणि एकच असायचं, हरेकृष्ण सर आले का स्थळ, हरेकृष्ण सर आले का स्थळ, एवढं बघा काहीतरी. मी त्यांना रोज तेच म्हणायचो की सर तुम्ही कुठंतरी अपेक्षा बदला. शेवटी मला वैताग आला. 10व्या दिवशी फोन आला, हा हरेकृष्ण सर आले का फोन. म्हणलं सर मी तुम्हाला तेच सांगतो, गेले 9 दिवस झालं, तुम्ही कुठंतरी अपेक्षा बदला. मी कुठनं आणून एखाद्या मुलीला फोर्स करून असं नाही मिळते सर. म्हणलं तुम्ही काय मला फोन करू नका, मी आलं तर तुम्हाला कळवतो. मग त्यांना पण कुठंतरी वाटलं की नाही आपण कुठंतरी चुकतोय. ते म्हणले सर काय अपेक्षित आपण बदल करावा, काय बघितलं पाहिजे. म्हणलं तुमचाही मुलगा नॉर्मल आहे, असं नाही की 1 लाख पगार आहे म्हणजे आता मुली मागच येणार आहेत पळत. मुलाची उंची 4.5 फूट आहे. मुलींच्या पण आता अपेक्षा वाढल्यात, मुली पण शिकल्यात. मुलात पायात पण 40% अपंग आहे. त्यामुळे आपण कुठंतरी थोडंसं ॲडजस्टमेंट केली पाहिजे. म्हणजे काय ॲडजस्टमेंट करावी, तर म्हणलं थोडंसं तुम्ही नॉर्मल मुलीचा अपंग असेल तर तुम्ही ते ॲक्सेप्ट करा. त्यांची अजून दुसरी अट होती, ते इस्कॉनचे भक्त कांदा लसूण पण खात नाहीत. 20 वर्षापासून ते भक्त आहेत. मुलगी शाकाहारी असावी, म्हणजे ही एक त्यामध्ये अट होती. मग त्यांच्या नशिबाने एका मुलीची प्रोफाईल माझ्या बघण्यात आली. मी त्या मुलीच्या आईला फोन केला. मुलीच्या आईला म्हणलं मुलगी अपंग आहे का, मला अशी माहिती मिळाली. त्या माझ्यावर जे खेकसल्या, तुम्हाला कोणी सांगितलं माझी मुलगी अपंग आहे, अजिबात मला फोन करायचा नाही. म्हणलं मला माहिती मिळाली, मी काही तुम्हाला पैसे मागायला फोन नाही केलेला किंवा कशासाठी फोन नाही केलेला, माझ्याकडे एक चांगली प्रोफाईल आहे मुलाची. तर म्हणले माझ्या मुलीवर जस्ट अपंग होतं म्हणजे तिचा उजवा हात हा डाव्या हातापेक्षा अर्ध्या इंचांनी शॉर्ट होता, म्हणजे न कळतच. आणि उजव्या हाताची जी पकड आहे ती 50%, म्हणजे आपण एखादी वस्तू पकडली ती ताकद तेवढी पूर्ण लागत नव्हती, म्हणजे असा हात पकडला थोडंफार सुटणार ते फक्त उजव्या हाताची. मुलगी ती इंजिनियर आहे. उंची मुलीची 5 फूट 3 इंच, मुलाची उंची मुलाची उंची 4.5 फूट, म्हणजे यांचाच उंचीमध्ये 8 इंचाचा फरक होता. थोडंफार ते चॅलेंजिंग होतं. त्यांना म्हणलं असा असा मुलगा आहे, तुम्ही या जरा ऑफिसला भेटा समोर येऊन. त्यांना सांगितलं, माहिती दिली. बापरे केवढी मेहनत केली तुम्ही. मग आता काय थोडंसं म्हणलं तर करावं. आपण काय म्हणतो अपंगांसाठी काहीतरी करायचं म्हणून एखाद्याचं चांगलं झालं तर. त्यांना बोलवलं, त्यांना ते पटवलं. मग त्याच्यानंतर त्या मुलाच्या वडिलांचा आणि मुलीच्या जी आई आहे त्यांचं कम्युनिकेशन चालू झालं. ते एकमेकाच्या घरी बघायला गेले. मी त्या मुलाच्या वडिलांना समोर बघितलं नव्हतं, आमचं फोनवरच कम्युनिकेशन होतं. मुलीच्या आईला फक्त भेटलं होतं. एकमेकाच्या घरी गेले, भेटले आणि एक साधारणतः 1.5-2 महिन्यांनी मला त्यांचा फोन आला की सर लग्न फायनल झाले, तुमच्यामुळे हे लग्न फायनल अरे झालं. वा. तोपर्यंत 1.5-2 महिने माझ्याशी काही टच नव्हता आणि त्यांनी लग्न ते इस्कॉनचंच मंदिर आहे त्या मंदिरात त्यांनी लग्न घेतलं. ते मला म्हणजे तुम्ही कुठल्याही परिस्थितीत लग्नाला आला पाहिजे. मी ते तारीख रिझर्व ठेवली, लग्नाला गेलो आणि लग्नाला गेल्यानंतर मी ज्यावेळेस पाहिलं तर शॉकिंग होतं की मुलाच्या वडिलांची उंची ही 2.5 फूट होती. 2.5 फूट म्हणजे एवढी कमी उंची असताना लग्न होणं किती अवघड होतं. 2.5 फूट मुलाच्या वडिलांची उंची, दोन्ही बहिणींची उंची 4 फूट. लग्न झालं, आज त्या लग्नाला 3-4 वर्ष झाली. मागच्या वर्षामध्ये त्यांचा मला परत फोन आला होता, म्हणजे आधीमध्ये आमचा फोन होत राहतो. मागच्या वर्षी परत फोन आला की सर एवढी चांगली गोष्ट झाली की त्यांना जुळी मुलं झालीत, एक मुलगा आणि एक मुलगी झाली. अरे वा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते म्हणले की आमचा जो प्रॉब्लेम होता जेनेटिकली की उंचीचा, की आम्ही सर्व लहान उंचीचे होतो आणि त्याचा आम्हाला एवढा समाजात वावरताना, मानसिक त्रासाचा वावरताना की माणसांचा एक बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. भले माझा मुलगा CA होता, मी शिकलो होतो, आमच्याकडे पैसे आहेत, पण माणसं उंचीमुळे बघताना एक दृष्टिकोन वेगळा आमच्याकडे आहे. आमची जी मुलं झाली डॉक्टरने आम्हाला सांगितले ते नॉर्मल आहेत, त्यांची उंची आमच्यासारखी खुंटलेली नाही. वा. ते ऑफिसवर आले, भगवद्गीता त्यांनी मला त्या दिवशी गिफ्ट दिली. म्हणजे तुम्ही ही वाचा, आमच्याकडून तुम्हाला गिफ्ट आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.